अकोल्यात मंगळसूत्र चोरीच्या घटनेने हृदय पिळून टाकणारा प्रकार समोर आला आहे। पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पडणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या नवऱ्याला चोरट्याने निर्दयपणे मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झालाय। काय आहे नेमकी ही धक्कादायक घटना, पाहूया सविस्तर रिपोर्ट। अकोल्याच्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर एका दाम्पत्याने रेल्वेतून उतरल्यावर ही दुर्दैवी घटना घडली आहे। पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पडणाऱ्या चोरट्याचा पती हेमंत गावंडे यांनी पाठलाग केला। तब्बल 800 ते 900 मीटर पर्यंत पाठलाग केल्यानंतर चोरटा हेमंत गावंडे यांच्या तावडीत सापडला। मात्र पकडले जाताच चोरट्याने हाताशी लागेल त्या वस्तूने हेमंत यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केलेत। या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या हेमंत गावंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या 24 तासात आरोपीला अटक केली। आरोपीचं नाव परमार असून तो मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। हेमंत गावंडे यांच्या पत्नीने या घटनेनंतर आक्रोश व्यक्त करत मंगळसूत्र न्यायचं होतं, नवरा नाही, असा सवाल उपस्थित केला। पोलीस काहीच करत नाही। जेवढे वेळ झाले 8 वाजतापासून रातच्या किती घंटे होऊन राहिले, अजून पोलिसांनी काहीच नाही केलं। त्याच्यासोबतच पोलीस आहे। आरोपीला अकोला शहरातून अटक करण्यात आलेली आहे। नेमकी आता डिटेल माहिती माझ्याकडे नाही, LCP शेअर करेल। अकोला शहरातूनच अटक केलेली आहे। आरोपीने फिर्यादी यांची गळ्यातील चेन स्नॅच करून पळून जात असताना त्यांचे पती त्यांचा पाठलाग करत होते। पाठलाग करणाऱ्या पतीचा एका अंधारामध्ये सुनसान जागेवरती त्यांनी मोठ्या जड वस्तूने त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जबर दुखापत करून त्यांना गंभीर दुखापतग्रस्त केलेले आहे। चोरीसारख्या घटनेत माणसाचा जीव जाणं हे समाजाला हादरून टाकणार आहे। आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी पोलीस तपास वेगाने सुरू आहे। मात्र एका मंगळसूत्राच्या बदल्यात एका कुटुंबाचा आधार गमावला गेलाय। ही घटना समाजामध्ये सुन्न करणारी आहे।